नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर अमोल कुगनोळे सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याची 2-3 कारणं आहेत महत्त्वाची. एक म्हणजे त्यांनी स्वतः मास्टर्स केलेले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधले. दुसरं म्हणजे या मागच्या 20-22 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत म्हणून ते मास्टर आहेत. तिसरं कारण म्हणजे त्यातले सुद्धा अनेक वेगवेगळे त्यांनी टाईप त्याच्यात अनुभवलेले. ते म्हणजे स्वतः रेसिडेन्शियल बंगलो असतील, आता बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द चालू आहे. सो खऱ्या अर्थाने ते मास्टर आहेत या सगळ्या फील्डमधले. त्यामुळे त्यांच्याशी आता आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आता गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे आम्हाला तुमचा KG टू PG असा एक प्रवास हवा आहे. म्हणजे साधारणपणे अगदी शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डमध्ये येण्यामागचं कारण किंवा प्रेरणास्थान काय कोण होतं, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यावर पुन्हा मास्टरचा निर्णय कसा घेतला, हा सगळा प्रवास आम्हाला हवा आहे, ऐकायचा आहे. माझं KG टू PG शिक्षण सगळं सांगितलं झालं. कॉलेजपर्यंत शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झालं. सॉरी विघ्नेंद्र से काय करतो तुम्हाला को समजता नाही. सॉरी. सिव्हिलमध्ये काम करायची प्रेरणा मला माझ्या वडिलांपासूनच मिळाली. माझे वडील पण सिव्हिल इंजिनियरच आहे. ते गव्हर्नमेंट जॉबमध्येच होते. ओके. त्यामुळे त्यांच्यापासून मला थोडंसं वाटलं की आपण एक क्षेत्रात यावं. पण मग असा पुढचा प्रश्न येतो की वडील जेव्हा या क्षेत्रात कार्यरत असतात तेव्हा आपल्याला जेव्हा आपण सुरुवात असते तेव्हा मग थोडंसं बर्डन येतं, प्रेशर येतं का नंतर असं वाटतं की अरे बरं कोणतरी आपल्याला मार्गदर्शनासाठी आहे, कसा असतो तो अनुभव? तसं त्यांनी मला कधी बर्डन किंवा प्रेशर असं मला जाणवलं नाही. त्यांनी कायम प्रोत्साहनच दिलं आणि अनुभव तर त्यांचा होताच. असं कधी वाटलं नाही की बर्डन आहे, प्रेशर आहे. फ्री हँड होता. ओके त्यांच्याकडून. ओके. आणि मग मास्टर्स मग पुढे करण्याचा निर्णय कसा घेतला किंवा त्याबद्दल काय? डिग्री घेतल्यानंतर वालचंद कॉलेजला मी ऍप्लिकेशन टाकलं होतं स्ट्रक्चरल डिझाईनच्या पोस्ट याच्यासाठी, डिग्रीसाठी. ओके. ऍडमिशन मिळालं त्यामुळे ठरवलं की आता परमिशन करून मास्टर्स करावं. बरोबर. जेणेकरून एक स्पेशालिटी पण होते आणि सेकंड ऑप्शन पण राहतो. BE सिव्हिल म्हणलं तर फक्त कन्स्ट्रक्शन लाईन येते. मास्टर्स मध्ये थोडं डिझायनिंग पार्ट मध्ये पण येतो. बरोबर. आता येऊया त्यातल्या पुढच्या प्रवासाकडे. तो जो सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर म्हणून जो पहिला प्रोजेक्ट आपण करतो स्वतःचा वैयक्तिकरित्या, तर तो करताना सुद्धा एक वेगळं थोडं प्रेशर असतं, थोडं दडपण असतं आणि जबाबदारी करणं आपल्यावर सगळी असते. तर तो पहिला प्रोजेक्ट कुणाच्या रेफरन्सनं मिळाला, कसा मिळाला आणि कसा पूर्ण झाला, त्याबद्दल काय आठवण? पहिला प्रोजेक्ट ऍक्च्युली आमच्या घरच्या लँड मध्येच डेव्हलपमेंटचा आम्ही केला. वडिलांचीच प्रेरणा होती, करा आपलंच आहे. थोडं प्रेशर पण होतं, थोडा अनुभवच पण कमी होती, पण ठीक आहे, मॅनेज झालं, केलं. अच्छा. दुसरं, आता या फील्डमध्ये तुम्ही इतकं वर्ष या बघता येतात, तर याच्यामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि त्यांच्याबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता आणि कसं बघता या सगळ्या परिस्थितीला? अनस्किल लेबरचा प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. थोडंसं प्रॉपर सुपरविजन आणि साईड प्रिकॉशन्स त्याच्या थ्रूच त्याचा सोल्युशन आहे. दुसरं त्याला काय मार्क्स त्यांना आपण फार काही शिकवू पण शकत नाही. फक्त गाईडलाईन देऊ शकतो की असं करा, एवढंच. दुसरं, रेसिडेन्शियल बंगलोजमध्ये आता आपण काम करतोय तर त्याच्यात एक कदाचित सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला ते जास्त जाणवलं असेल किंवा तो कस्टमर म्हणत असेल की माझं बजेट थोडं कमी आहे, आता एवढ्याच बजेटमध्ये मला करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? बजेट आणि दर्जा समतोल साधताना बेसिकली स्ट्रक्चरल कॉम्पोनंट जे आहेत म्हणजे बिल्डिंगचे मेन, तिथे काय आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. थोडंसं डेकोरेटिव्ह पार्टमध्ये काहीतरी व्हरायटी वेगवेगळ्या हे करून तो मॅनेज करायचा प्रयत्न करतो, पण बेसिक स्ट्रक्चरल ह्याच्यात आपण काही कॉम्प्रोमाइज करतो. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये आता म्हणजे बिल्डर डेव्हलपर या रोलमध्ये जेव्हा तुम्ही आता फ्लॅटची निर्मिती करता तेव्हा कस्टमरची अशी काही एक्झॅक्ट डिमांड आपल्या हातात नसते, पण तरी सुद्धा बिंग सिव्हिल इंजिनियर तुम्हाला प्लॅन जो असतो तो आधीच करावा लागतो, त्यानुसारच ते वास्तूची निर्मिती होणार आहे. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं महत्व कसं आहे आणि तुम्ही कसं काम करता त्याच्यावर? बऱ्यापैकी प्लॅन जे आहेत आता नवीन जे हे UDCPR ची नियमावली जी आलेली आहे त्याच्या अनुषंगानच बनवावी लागतात. जास्तीत जास्त प्रयत्न आमचा असा असतो की वास्तुशास्त्राप्रमाणे बसावं
आणि थोडं लाईट आणि व्हेंटिलेशन जे बेसिक हे आहेत नीड्स आहेत हम्म, हम्म. त्या फुलफिल व्हाव्यात बरोबर. अशा पद्धतीने. अशा पद्धतीनं काम करतात. आणि दुसरं आता या सगळ्या प्रश्नांपेक्षा एक वेगळा प्रश्न आहे. तो म्हणजे तुम्ही जसं या भागामध्ये इतक्या वर्षांपासून काम करताय, कदाचित क्रीडा सांगलीमध्ये सुद्धा तुम्ही ऍक्टिव्ह आहात. तर सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जर एक आपण डोळ्यासमोर आणलं, तर एक इंजिनियर म्हणून, बिल्डर डेव्हलपर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीला एक आपल्याला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल तर? सांगलीत तसं बघायला गेलं तर सगळं आहे, म्हणजे मुबलक पाणी आहे, शेती पण चांगल्या प्रकारची आहे. फक्त आता इंडस्ट्री एक चांगली कोणती तरी यावी. हम्म, समजा सॉफ्टवेअर इंडस्ट्री असेल किंवा आणि तशा तत्सम काही याव्या हम्म, हम्म. असं एक धोरण ठेवलं पाहिजे काहीतरी, तरच इथल्या तरुणांना पण थोडंसं पॉझिटिव्ह त्यातनं हे घेता येईल. बरोबर. पण जर असं तुम्ही म्हटलं तसं फार महत्वाचा मुद्दा इंडस्ट्री आली पाहिजे किंवा त्यातनं IT आली तर फारच चांगलं आहे. पण मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनानं त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावा आणि IT ह्याच्यासाठी काय त्यांना म्हणजे टॅक्समध्ये बेनिफिट देता येईल किंवा त्यांना आणि काय वेगळं हे तयार करता येईल. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपलं ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चरही लागतं, फक्त रस्ते आणि हे नाही, बाकी पण इंटरनेट म्हणा किंवा ह्या अशा सोयी पण थोड्या उपलब्ध करून त्या दृष्टीने प्रयत्न करावा, म्हणजे जेणेकरून बरं. त्यांना इथे ऍक्सेस करणं सोपं होईल. दुसरं, जसं तुम्ही या क्षेत्राचा प्रवास बघितलाय तसं तुम्ही एक तंत्रज्ञानाचा सुद्धा प्रवास बघितला एवढ्या वर्षांमध्ये. कारण मागच्या जसं विसर्जनमध्ये कदाचित फर्स्ट ड्रॉइंग असेल ते पेन्सिल आणि अगदी पेपर नसेल आणि आता सॉफ्टवेअरच्या मते नसेल. तर या तंत्रज्ञानाची आता रोजच्या कामात तुम्हाला कशी मदत होते, एक सॉफ्टवेअर साईडने आणि मशिनरी साईडने? तंत्रज्ञान आताच्या युग असं आहे की तंत्रज्ञानाशिवाय काहीच करू शकत नाही. सुरुवातीला आपण वर्क पण लिमिटेड असायचं, एखाद 2-3 कामं असायची, त्यामुळे आपण हाताने ड्रॉइंग करणे म्हणा किंवा ह्या गोष्टी करायचो. आता काम वाढेल तसं तुम्हाला कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजीची मदत घ्यावीच लागणार. त्यामुळे तंत्रज्ञानाचा रोल आता सध्या घडीला महत्वाचा आहे. बेसिकली स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये तर फार महत्वाचं आहे, कारण ऑप्शन्स एवढे करावे लागतात एखाद्या प्रोजेक्टचे डिझाईनचे, बरोबर, ते मॅन्युअली शक्य नाही. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? आता मी माझं जिथं ऑफिस आहे तेच मी केलं होतं, एक 10 वर्षापूर्वी केलं होतं. ओके. तो प्रोजेक्ट माझ्या दृष्टीने मला वाटतं आयकॉनिक आहे. पण काय त्याच्यात स्पेशालिटी असं किंवा काय विशेषता असं फार ते काय त्या वेळच्या स्पेशालिटी नव्हती. पहिल्यांदाच आम्ही तिथं थोडं लिफ्टचं इन्स्टॉलेशन, सीसीटीव्ही हे असं जरा सगळं केलं वापरलं. होतं. किंवा असा एखादा प्रोजेक्ट की जो काम करताना काहीतरी आव्हानं आल्या, अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? तसं फारसं अडचणीचा कुठला असा प्रोजेक्ट नव्हता, तरी पण बेसिक प्रॉब्लेम्स होते, थोडे लेबरचे वगैरे असायचे, त्यांना आम्ही ते आमच्या पद्धतीने हँडल करून सॉल्व्ह केलं. असं आव्हानात्मक असं काही फार नाही. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि ठरवता की हे स्टील वापरलं पाहिजे? असं स्टीलचा विषय येतो त्यावेळी बेसिकली त्याचे टेस्ट रिपोर्ट जे आहे ते बेसिकली जास्त फॉलो करतो आम्ही. कंपनी पण प्रोव्हाइड करते आणि बाहेर ज्यावेळी गव्हर्नमेंटचे काम असतात त्यावेळी ते वेगवेगळ्या थर्ड पार्टी एजन्सीकडून चेक पण करून घेतले जातात. ओके. बेसिकली ते पॅरामीटर आम्ही वापरतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का आजपर्यंत? तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टील मी एका प्रोजेक्टसाठी वापरलं, आता मगाशी ते दिले त्यापैकी. चांगला आहे, त्याचा पण रिपोर्ट चांगला आहे आणि त्याचे हे पण प्रोव्हाइड केले कंपनीने, टेस्ट रिपोर्ट वगैरे पण प्रोव्हाइड केले. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येतात ज्यांना तुमच्यासारखंच भविष्यात बिल्डर डेव्हलपर पण व्हायचंय, तर अशांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल, गुरुमंत्र द्याल? या क्षेत्रात यायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर हार्डवर्क आणि पेशन्स गरजेचे आहेत. फार म्हणजे मार्केटिंग म्हणा किंवा ह्या गोष्टी सगळ्या, एक सिव्हिल इंजिनियर ज्यावेळी बिल्डर व्हायला जातो त्यावेळी त्याच्याकडे भरपूर आव्हानं असतात. म्हणजे मार्केटिंग त्यालाच करावं लागतं, ड्रॉइंग डिझाईन त्यालाच करावं लागतं, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट त्यालाच करावं लागतं, रोल्स भरपूर येतात. त्यामुळे त्यांनी तेव्हा विचार करून ह्यात पडावं. सो हे होते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर अमोल कुगनोळे सर, आणि त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलं, जसं एखाद्या
पिक्चर मध्ये एखाद्या हिरोला बरीच कामं करावी लागतात, त्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरला खरं तर साईटवर ऍट अ टाइम बरेच रोल करावे लागतात. करायला लागतं. आणि ते जर करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की आहे. या क्षेत्रामध्ये स्कोपही तितकाच आहे आणि काम करण्यासाठी जागाही तेवढीच आहे. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार. नमस्कार. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.